धन्यवाद. मित्रांनो, देवीच्या मंदिरला जायचंय, तिथे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचंय, तिथे आपल्याला बघायचंय देवी कशी बसवली आहे काय नाही. आणि महेश भैया पुन्हा बाकीचे दुकानातले सगळेच आपल्या सोबत आहेत. चला आपण जाऊन बघूता कसं आहे काय नाही तिकडे. चला मित्रांनो, आता इथून आपल्याला मध्ये जायचंय. इथूनच जवळ गेल्यानंतर आहे ती. आपण जाताना मंदिरचं शिखर वगैरे सगळं आज बघणार आहे. मित्रांनो, आजचाही ब्लॉग तुम्हाला कसं वाटतंय काय नाही तुम्ही सांगा नक्कीच कमेंटमध्ये. आता चाललो आम्ही तिकडंच. बघा मित्रांनो, इकडूनच चालला होता. हे कोणतं गल्ली आहे रे भाई इकडं? कोणतं? सोनानगर. मित्रांनो, मित्रांनो हो का कमान आले आता जवळ. इथून मध्ये गेले की मस्त की आता आपण जेवण वगैरे करणार आहे. आणि देवी जिथं स्थापना आहे तिथलं आपण दर्शन पण घेऊता. हो का मित्रांनो, बघा बघा इथून मध्ये आहे. गर्दी बघा मित्रांनो, नुसती गर्दीच गर्दी. बघा बघा इथून डायरेक्ट जायचं आहे आपल्याला मध्ये. हो सर जातो. आमचे महाराज बघा का आले बघा. गाडी पार्किंग का चालले महाराज? बरे हो का? चला मग गाडी पार्किंग करते वेळेस इथं जरा जास्तच गर्दी आहे मित्रांनो. मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल म्हणून. आता जाऊता मध्ये बघूता मंदिरचं, तिथलं देवी आईचं पण दर्शन पण घेऊता आपण. दाखवतो मधून तुम्हाला. तर बुट चपला सोडायची सोय जरा ही आहे. तिकडं नुसतं चिकुल झाला आहे साईडला. इकडं बुट चप्पल सोडायला होता आणि इथून पुन्हा तिकडं जाणार होता. आधी जेवण करतो, पहिले पेट पूजा, मग काम दूजा. होय महाराज, बरोबर आहे का? चला. आमचे महाराज आहेत, त्यांनी सगळं काम वगैरे करतात, फोम पेस्टिंग वगैरे सगळं. हो का मित्रांनो, श्री कुलस्वामिनी माता भवानी मंदिर येथील ही पंगत आहे बघा. हो का आता तिथून आपण वर जाणार दर्शनाला. मित्रांनो, आता इथं आला घेऊन आला. त्याने आम्हाला अर्ध्या जणांना पुढं जायला सांगितलं ना, अर्धे जण आता मागं आहेत. तिकडं काही जण बसले. तर आता आपण हे झाल्यानंतर मध्ये पण जाऊता. जेवणाला मित्रांनो मी महाराज महेश भैया. मित्रांनो, आता जेवण तर झालंय आणि आता चाललो आम्ही मंदिरमध्ये. तर चला जाऊता सगळे मंदिरमध्ये. महाराज जायचंय का मंदिरमध्ये? चला. इकडून रस्ता आहे, असंच आता आम्ही जाणार आहोत. जेवण पण झाले नंबर 1. होय महाराज, जेवण कसं होतं? जेवण सुंदर झालं. मंदिर मस्त आहे. श्री कुलस्वामिनी माता भवानी मंदिर. किती वर्षापासून आहे महाराज इथलं मंदिर? वय वर्ष काय आहे मंदिरचं? मजाक करू नका हो. 15 वर्षापासून बघतो. हा हा असं का? हे जरा मजाक करतात मित्रांनो, जास्त सिरियसली घेऊ नका. सवय आहे यांना मजाक करायची. हे आता जरा मित्र आहेत म्हणून मजाक करायला. मी मंदिर बघत आहे. हा 20 वर्षापासून ह्याने मंदिर बघलालेत. मग चला आपण आता मध्ये जाऊता. हे बघा मित्रांनो, इथून जाताना असं पताका वगैरे लावलेले आहेत. हे बघा मित्रांनो, इथं कासव पण आहे आणि तुळजाभवानी देवींचं हे मंदिर. किती सुंदर अशी सजावट केली आहे मध्ये. आपण इथली काहीतरी माहिती पण घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. बघा मित्रांनो, इथं परड्या वगैरे ठेवल्यात. ते परशुराज आहे ना ते? हा परशुराम आहे मित्रांनो. तो का ते आता पाठीमागल्या साईडचं आपण मंदिरचं एक गोल चक्कर मारून बाकीची काही माहिती भेटते का नाही आपण बघणार आहेत मित्रांनो. आजच्या या नवीन ब्लॉग तुम्हाला कसं वाटतंय काय नाही कमेंटमध्ये सांगा. आणि आमचा पुढचा व्हिडिओ लवकरच येणार आहे. तर तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे आमचे भैया आहेत. हा करा भैया. मित्रांनो, देवी आईची पालखी आहे इथं. हे बघा.
मित्रांनो, हे या मंदिरचे अध्यक्ष आहेत. आपण यांच्याकडून आता माहिती घेणार आहेत. तर चला मग. नमस्कार मित्रांनो, मी शिव कापसे. आज या मंदिरचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपण या मंदिरची थोडीफार माहिती घेणार आहे. तर आपण त्यांनाच विचारूया, त्यांचं नाव विचारूया आणि या मंदिरची स्थापना वगैरे, येथे पूजा किती वाजता होते, सकाळी आरतीचा टायमिंग काय आहे व भोग कधी कधी लागतात, हे सगळ्याची आपण माहिती घेऊयात. तर आपण विचारू त्यांना. सर, तुमचं नाव काय आहे? बुमडे राम हरिचंद्र. कुलस्वामीनगर देवी मंदिराची स्थापना 2005 साली झालेली आहे. अच्छा जवळपास 21 वर्ष या मंदिराची स्थापना झालेली आहे. अच्छा सुरुवातीला छोटस मूर्ती आम्ही ठेवून आम्ही सुरुवात केली होती. 21 वर्षामध्ये ह्या मंदिराचा पूर्ण कायापालट झाला. इथल्या भागामध्ये जवळपास नवरात्रामध्ये 10 दिवस कंटिन्यू दररोज कार्यक्रम असतात. सकाळी महाअभिषेक असतो, दुपारी महिलांचं भजन असतं, संध्याकाळी विविध कार्यक्रम असतात. म्हणजे आपल्या डान्स स्पर्धा असतात, गायन स्पर्धा असतात. त्यामध्ये संध्याकाळी जागर असतो या ठिकाणी. आता सर, हे जे मंदिर आहे हे प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये बांधलेलं आहे की पब्लिक प्रॉपर्टी मध्ये हे मंदिर बांधलेलं आहे? हे आपल्या प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये हे मंदिर बांधलेलं आहे. आम्ही ह्या भागातील सर्व लोकांनी देणगी देऊन ह्या मंदिराचा विकास केलेला आहे. तर ह्या भागातील सर्व आमचे भाविक भक्तांचे आम्ही आभार ह्या ठिकाणी व्यक्त करतो, जे आपल्या देणगी दिल्यामुळे ह्या मंदिराचा कायापालट आणि विकास झालेला आहे. तसेच आमचे लातूरचे आमदार अमित भैया देशमुख यांनी देशमुख आमदार यांनी ह्या मंदिरासाठी 25 लाख रुपये निधी ह्या सभागृहासाठी दिलेला आहे. त्यांचे परत या ठिकाणी मी आभार ह्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ह्या भागातील सर्व भाविक भक्त ही देवी कुलस्वामीने नवसाला पावणारी ही देवी आहे. त्यामुळे भरपूर ह्या भागातील लोक ह्या देवीच्या दर्शनाला येतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करून घेतात. बघितलं मित्रांनो, तर आपल्या इकडे ह्या भागातील विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित भैया देशमुख यांनी या मंदिरला डोनेशन दिलेलं आहे 25 लाख रुपये. आणि इथल्या काही लोकांनी मिळून देणगी गोळा करून त्यांनी पण ह्या मंदिरची उभारणी करण्यासाठी मदत केलेली आहे. तर मी शिव कापसे, आपल्याला भेटूयात अशाच नवीन ब्लॉग्स मध्ये. आपण नवीन नवीन व्हिडिओज मध्ये पाहत राहील आणखीन लातूरच्या मंदिरांबद्दल माहिती. तर भेटूयात पुढील नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद. ओके, धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण आपण सगळा मंदिर मधला शूट घेतला, सगळा परिसर आपण बघितला, तिथली देवी आईची आपण मूर्ती बघितली. हे असंच मजाक करत राहते, त्यांच्याकडे जरा लक्ष देऊ नका, हे असंच मजाक करते. तिकडं आमचे मामा आहेत ते. चला मामा, जायचे का आता? चला आता जाऊ त्या दुकानाकडे. जेवण पण झाले आणि आपण मंदिर दर्शन पण घेतले. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, येऊ लागला जरा सांगू द्या. हे आता चलाच म्हणते. तर मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब तर तुम्ही करणारच आहो. चला मग, बाय. भेटूत नेक्स्ट ब्लॉग मध्ये.